एक गंध, एक आठवण, सणांमध्ये, कहाण्यांमध्ये आणि आपल्या मनात. सोनचाफा परंपरा तुमच्यासोबत, तुमच्या हृदयाशी. जीवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र अशा प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचं पूजन केलं जातं. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय असेल रहस्य या प्रतिमेच्या क्रमाचं? जीवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पूजले जाते. त्याचं कारण म्हणजे भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तासाठी प्रकट झाले. ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपूपासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंतांनी हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात. म्हणजेच घरामध्ये ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करणारी ही देवता. त्यानंतर कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण. यातील नाग आणि गोपाळ कृष्ण हे दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी अशी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का बरं? आपण जर कालिया मर्दनाचा प्रसंगाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या प्रसंगामध्ये आपल्या बालमित्रांशी खेळणारा श्रीकृष्ण, त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात पडतो आणि कृष्ण तो परत आणतो. खेळताना येणाऱ्या वाईट प्रसंग, येणारी आपत्ती याचं निवारण करणारा श्रीकृष्ण यामध्ये दाखवला जातो. कालियाला न मारता श्रीकृष्ण त्यालाही अभय देतो. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळताना बागडताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा श्रीकृष्ण येथे कालिया मर्दन रूपात पूजला जातो. म्हणजेच कालिया दमन कृष्ण बाहेरच्या आपत्तींपासून, जसे खेळताना येणाऱ्या आपत्तींपासून, प्राण्यांपासूनचे संकट, या सगळ्यांच्यापासून या लहान बालकांचा बचाव करतात. यानंतर येतात त्या जरा आणि जिवंतिका. जरा आणि जिवंतिका या देवता लहान बाळांना, लहान बालकांना दीर्घायू प्रदान करतात. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा केली जाते. ही देवी पाळण्यात आणि आजूबाजूंनीही बालकांनी वेढलेली असते. ती बालकांना खेळवते अशा रूपामध्ये दाखवली जाते. आणि प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात ते बुध आणि बृहस्पती. बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. असं बघायला गेलं तर बुधाचं वाहन आहे हत्ती, आणि हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धीने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येतं. बृहस्पतीचे वाहन आहे वाघ, आणि वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो.
अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेत स्थान मिळाले. प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बाळाचं रक्षण व दीर्घायुष्य देणारी आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता, असा हा जीवती प्रतिमेचा क्रम. एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जीवती पूजन. जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजे जीवती पूजन.